आजच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्यांच्या कार्यकाळात ही योजना सुरू झाली ते मुन्ना यादवजी, ज्येष्ठ नेते रमेश भाऊ सिंगारे, आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक आणि सातत्याने आपल्यामध्ये जे काम करतात ते लवकुमार मेहतेजी, ईश्वर ढेंगळेजी, मिलिंद भोपेजी, किशोर लेकुरवाळेजी, जितेंद्र टिचकुले, माधुरीताई पडोळे, योगेशजी तोतळे, मधुकरराव महल्ले, वीणाताई खानोरकर, नितीन महाजन, उषाताई पटले, वर्षाताई भोयर, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनींनो, लाडक्या बहिणींनो आणि थोड्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या भावांनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री असताना आणि मुन्नाजी यादव हे मंडळाचे अध्यक्ष असताना आम्ही एक योजना सुरू केली की ज्या योजनेच्या अंतर्गत जे नोंदीत अशा प्रकारचे कामगार आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट देण्याच्या संदर्भात आपण कारवाई सुरू केली। दुर्दैवाने मध्ये 2.5 वर्ष दुसरं सरकार होतं, उद्धव ठाकरेंच्या काँग्रेसच्या नेतृत्वातलं सरकार, त्यांनी ती योजना बंद केली। मिळणारे 5,000 रुपये पेट्या बेनिफिट सगळं बंद केलं। पण तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मला संधी मिळाली उपमुख्यमंत्री म्हणून आणि आपण पुन्हा ही योजना सुरू केली आणि आता आपण सर्व नोंदीत कामगारांपर्यंत कार्ड देतो आहे। 5,000 रुपये त्यांना मिळतात, पेट्या मिळतात, भांडी कुंडी मिळतात। पण एवढ्यावरच हे सीमित नाहीये। मुन्नाजींनी सांगितलं आपण याच्या अंतर्गत कार्ड मिळालं की वेगवेगळे बेनिफिट देखील त्याच्यात देतो। मग नोंदीत कामगार जे आहेत या नोंदीत कामगारांच्या मुलांना शिक्षणाचं बेनिफिट देतोय, उच्च शिक्षणाचं बेनिफिट देतोय, अगदी परदेश शिक्षणाचं बेनिफिट देखील या योजनेच्या अंतर्गत जर एखाद्याचा मुलगा हुशार आहे आणि त्याला परदेशात चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळाला तर त्याला परदेशामध्ये शिक्षणाकरता पैसा देखील आपण या कामगार कल्याणच्या योजनेच्या माध्यमातून देतोय। एवढंच नाही तर ज्यांच्याकडे कार्ड आहे त्यांना इन्शुरन्स आपण देतोय। दुर्दैवाने त्यांच्या घरी मृत्यू झाला तर त्यांना त्या माध्यमातून इन्शुरन्सचे पैसे मिळतात, त्यासोबत मेडिकल बेनिफिट देखील देतोय। त्यांना त्या ठिकाणी मोफत उपचार या कार्डाच्या माध्यमातून मिळणार आहेत। अशा अनेक जवळजवळ 10 योजना आपण या कार्डाच्या माध्यमातून देणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये आम्ही या कार्डाच्या माध्यमातून वेळोवेळी तुमच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी बेनिफिटचे पैसे हे जमा करणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की आज ज्यांच्याकडे कार्ड आहेत त्यांनी केवळ भांड्या कुंड्या पुरतं ते कार्ड असं न समजता हे कार्ड नीट ठेवा। यातल्या सगळ्या योजना समजून घ्या। लवकुमार आहेत, मुन्नाजी आहेत, आपले सगळे पदाधिकारी आहेत आणि या योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे। आज आपल्याला कल्पना आहे तुमच्या करता आपल्या सरकारने खूप वेगवेगळ्या योजना तयार केल्या। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपण सुरू केली आणि बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करणं हे सुरू झालेलं आहे। किती लोकांच्या खात्यात पैसे आले हात वर करा। आणि आता काळजी करू नका, परत ऑक्टोबर महिना येतोय, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे हे ऑक्टोबर मध्येच आम्ही तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। कारण सगळ्या लाडक्या बहिणींना आता आम्हाला दिवाळीमध्ये भाऊबीजेची ओवाळणी द्यायची आहे।
ती ओआरडी ऍडव्हान्स मध्ये आम्ही ऑक्टोबर मध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत। आणि यासोबत आपण लेक लाडकी सारखी योजना सुरू केली। लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत आपल्या घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे आणि जन्माला आलेली मुलगी तिने घराला लखपती बनवलं पाहिजे, म्हणून आपण लेक लाडकी योजना सुरू केली। मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि 18व्या वर्षी 75,000 रुपये, म्हणजे एकूण 1,00,000 रुपये मुलगी जन्माला येईल त्या घरामध्ये त्या मुलीच्या नावाने आपण देतो आहोत, जेणेकरून त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। आपल्याला कल्पना आहे, आपल्या सरकारने निर्णय घेतला की मुलींचं शिक्षण जे आहे ते आतापर्यंत 12वी पर्यंत मोफत होतं, पण पुढचं शिक्षण मात्र मोफत नव्हतं। आता आपण निर्णय घेतला की पहिली पासनं ग्रॅज्युएशन पर्यंत सगळं मुलींचं शिक्षण मोफत होईल, सगळी त्यांची फी राज्य सरकार भरेल। इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, बीबीए असो, एमबीए असो, जवळपास 507 कोर्सेस मध्ये 2 लाख, 3 लाख, 1 लाख जी फी असेल ती राज्य सरकारच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय आपण घेतला। कारण आमच्या लक्षात आलं की अनेक वेळा खासगी कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते आणि मग घरचे लोक विचार करतात, एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलाला शिकवतात कसं तरी पोटाला चिमटा घेऊन आणि मुलीला सांगतात आता तुझ्या भावाला शिकवण्याचे पैसे आमच्याकडे आहेत, तुला काही बाई आम्ही शिकवू शकत नाही, त्यामुळे तू आता आपलं काहीतरी छोटं मोठं कर, शिक आणि लग्न करून चालली जा। म्हणून आम्ही निर्णय केला की ठीक आहे, आई बापाकडे त्या ठिकाणी पैसे नसतील पण मुलींचे लाडके मामा हे राज्यामध्ये बसलेले आहेत, ते मुलींची फी भरतील आणि आपण मुलींची पूर्ण फी भरणं आता या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आपल्या महिलांकरता एसटी मध्ये 50% आता आपण कन्सेशन दिलाय। महिलांनी एसटीचा प्रवास केला तर त्यांना अर्धच तिकीट लागणार आहे आणि याचा परिणाम काय झाला माहितीये? सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस हा निर्णय घेतला, एसटीचे लोक आमच्याकडे आले आणि म्हणाले साहेब एसटी संपून जाईल, डबघाईला येईल, पगाराला पैसे उरणार नाहीत। आम्ही सांगितलं करावं लागेल, आम्ही पैसे देऊ, पण योजना घोषित झाल्याबरोबर इतक्या बहिणींनी प्रवास चालू केला की तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली आणि एसटीचे लोक येऊन म्हणाले साहेब एवढी चांगली योजना तुम्ही आणली, आमची एसटी आता फायद्यामध्ये आली, आता तर गावोगावी आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, तुम्ही तालुक्याला जिल्ह्याला गेले तर दुप्पट खर्च होतो आणि तुम्ही परत तिथे जाऊन पान तंबाखू खर्रा काय व्यसन कराल, त्यात पैसे घालवून येता, मीच आता जाऊन काम करून येते, अर्धे पैसे आपल्या घरचे वाचतात। आमच्या बहिणी आता बाहेर निघालेल्या आहेत, हे आपल्या सरकारने करून दाखवलंय। आज आपल्या मुलांकरता अप्रेंटिसची योजना आपण आणली। कुठल्याही आस्थापनेने आपल्या मुलांना नोकरी दिली, 1 वर्षापर्यंत त्याचा 10,000 रुपये पर्यंतचा पगार हा राज्य सरकार देते। 10 लाख मुलांना आपण त्या ठिकाणी नोकरी देतोय, जवळपास 2.25 लाख मुलांना नोकरी ऑलरेडी आपण दिलेली आहे। आमचा प्रयत्न आहे की वेगवेगळ्या आस्थापना आम्ही सांगतो की 1 वर्षाचा पगार आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही केवळ आमच्या मुलांना नोकरी द्या आणि 1 वर्षानंतर एकतर मुलगा तिथेच कंटिन्यू होईल किंवा काही कारणाने होऊ शकला नाही तर त्याच्याजवळ अनुभव असेल, सरकारचं सर्टिफिकेट असेल, त्यामुळे त्याला स्वतःचा बिझनेस करता येईल किंवा दुसरीकडे नोकरी करता येईल। या सगळ्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आणि त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे। पण या सगळ्या योजना आम्ही का आणू शकलो? एकाच कारणाने आणू शकलो, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणून आणू शकलो।
तुम्ही सगळ्यांनी वारंवार आम्हाला निवडून दिलं, तुम्ही सगळ्यांनी विश्वास दाखवला, तुम्ही आम्हाला पदावर बसवलं. अनेक लोक पदावर बसतात आणि केवळ खुर्च्या तोडतात. आम्ही खुर्च्या तोडणारे लोक नाही आहोत, आम्ही काम करणारे लोक. या योजनेच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलं. आणि आज आपल्याला मी सांगू इच्छितो, जसे आम्ही तुमचे लाडके भाऊ आहोत, काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत जे कोर्टामध्ये गेले आहेत. तुला माहिती आहे ना, सुनील केदाराचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे कोर्टात गेले आणि म्हणाले सरकारने लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, मुलींच्या शिक्षणाची योजना, या ज्या सगळ्या योजना आणल्या आहेत, या योजनांमुळे सरकारच्या तिजोरीचा अपव्यय होतोय, पैसा वाया चाललेला आहे आणि म्हणून या सगळ्या योजना बंद करा. पण काळजी करू नका, जोपर्यंत तुमचे भाऊ बसलेले आहेत आम्ही या योजना बंद होऊ देणार नाही. आणि कोर्टात मोठा वकील उभा केला आणि त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते हायकोर्ट मध्ये गेले आणि ते सांगतात हा पेटी वाटपाचा कार्यक्रम बंद करून टाका. यांना सामान्य माणसाला काहीतरी मिळतंय तर या सावत्र भावांच्या पोटात दुखतंय, यांच्यापासून जरा सावध राहा एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आज आपला कार्यक्रम सुरू झालेला आहे. जसं या ठिकाणी लवूनी सांगितलं की आपण कुठेही गडबड गोंधळ होणार नाही अशा प्रकारचं नियोजन मुन्नाजी लवूजी सगळे मिळून करतात. त्यामुळे सगळ्यांना बेनिफिट मिळेल. शांतपणे ज्याप्रमाणे शिस्तीत ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांनी बेनिफिट घ्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.